Dear friend, in this video, I would like to start a new topic that is chemical kinetics. Chemical kinetics, the branch of physical chemistry which deals with study of study of velocity or rate of the chemical reactions. म्हणजेच ज्या केमिकल रिॲक्शन्स होतात, घडतात त्या रिॲक्शनचा रेट किंवा त्या रिॲक्शनची व्हेलॉसिटी काय आहे ही स्टडी करणारी ब्रँच म्हणजेच केमिकल कायनेटिक्स. काय गरज आहे केमिकल कायनेटिक्सची? तर ज्यावेळेस आपण एखाद्या रिॲक्शनचा रेट मोजतो, त्या रेटवरून आपल्याला त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम काय असेल, म्हणजेच रिॲक्टंटचं प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्जन होताना ते कोणत्या मेकॅनिझम मधून जाऊ शकतं, हे आपल्याला फाइंड आउट करता येतं. त्यावेळेस आपण एखाद्या रिॲक्शनचा रेट मोजतो त्यावेळेस. मग ह्या रिॲक्शन नेमक्या कशा होतात? तर ऑलमोस्ट ऑल केमिकल रिॲक्शन्स टेक्स प्लेस अंडर अ स्टेट ऑफ कंडिशन्स. कोणत्या कंडिशन्स आहेत त्या? दॅट इज टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्सेस or present of catalyst. That means most of the reactions depends on all these parameters or some of these parameters. Now, in universe, there are large number of reactions, but out of these reactions, some reactions are fast reactions and some reactions are slow reactions. अशा काही रिॲक्शन्स आहेत की ज्यांचा खूपच स्पीड स्पीड फास्ट असल्यामुळं त्या रिॲक्शनचा रेट आपल्याला मोजता येतो. जसं की एक्झाम्पल प्रेसिपिटेशन ऑफ सिल्वर क्लोराइड बाय ऍडिंग HCl टू AgNO3. ते AgNO3 मध्ये HCl ऍड केल्यानंतर या H आणि Ag ची रिॲक्शन, या Cl आणि Ag ची रिॲक्शन होऊन AgCl तयार होईल, प्रेसिपिटेट तयार होईल. पण हे इतकं फास्ट होईल की त्याचा आपल्याला रेट मोजता येणार. म्हणजे काही रिॲक्शन ह्या खूप फास्ट होतात आणि काही रिॲक्शन कशा आहेत? स्लो रिॲक्शन्स आहेत. तेच पुढे काय म्हणते पहा, ऑन द अदर हँड देर आर सम रिॲक्शन्स which require such a long time that it is impossible to measure their rate. त्यांचा स्पीड हा खूप स्लो असल्यामुळं त्या रिॲक्शन पूर्ण व्हायला काय होणार आहे? खूप वेळ लागणार आणि त्यामुळं त्यांचा रेट मोजणं शक्य. फॉर एक्झाम्पल रिॲक्शन ऑफ H2 अँड O2 इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट. H2 आणि O2 ची रिॲक्शन ही सुद्धा कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होत असेल आणि तर ती रिॲक्शन कशी असणार आहे? एकदम स्लो रिॲक्शन आहे की त्याचा स्पीड हा खूप कमी असतो. मग या टॉपिक मध्ये आपल्याला रिॲक्शनचा रेट म्हणजे काय, तो रेट कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतो आणि त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, मॉलिक्युलर रेट ऑफ रिॲक्शन काय, हे डिटेल मध्ये डिस्कस करायचं आहे. आपण स्टार्ट करूया पहिल्या पॉइंट पासून. दॅट मीन्स रेट ऑफ रिॲक्शन. पण केमिकल कायनेटिक्सची डेफिनेशन सांगतानाच म्हटलं की इट इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री डील्स विथ रेट ऑर व्हेलॉसिटी ऑफ द रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शनची व्हेलॉसिटी किंवा रेट स्टडी करणारी ब्रांच म्हणजेच केमिकल कायनेटिक्सची ब्रांच. त्यात काय केमिकल कायनेटिक्सचं टोटल डिपेंडन्स जे आहे ते या पॉइंटवर आहे, रेट ऑफ रिॲक्शन. काय रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे? The rate of reaction at any instant is defined as the rate at which the concentration of reacting substances changes with time or vary with time. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय असणार आहे? तर एखाद्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन होत असताना रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टाइम किती चेंज झालं हे आपण मोजलो तर त्या रिॲक्शनचा रेट. किंवा डेफिनेशन अजून आपल्याला सांगता येईल, और इट इज द क्वांटिटी ऑफ वन सबस्टन्स विच अंडरगोज चेंज इन युनिट टाइम. तेच एक रिॲक्टंटची क्वांटिटी युनिट टाइम मध्ये किती चेंज झाली हे दर्शवणारे कन्सेप्ट. काय असणार आहे? इट इज द व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन और रेट ऑफ रिॲक्शन. अँड मॅथमॅटिकली इट इज गिवन ॲज मायनस dc by dt, where T is the concentration of reactant at that instant. ठीक है? Concentration of reactant at that instant. The negative sign is to indicate that concentration decreases with time. इथं रेट दाखवण्यासाठी आपण जे मायनस साइन वापरतोय ते काय इंडिकेट करतं? इट इज युज्ड टू इंडिकेट that
the concentration of reacting substances decreases with time. म्हणजेच रिएक्शन जसजशी प्रोग्रेस मध्ये जाईल, एचं कन्वर्जन प्रॉडक्ट मध्ये जसं होत जाईल, तसं एचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, हळूहळू कमी होत जाणार. That means this negative sign indicates the decrease in concentration of the phase. Again, according to law of mass action, the rate of reaction is proportional to product of concentrations active masses of reacting substances. म्हणजे रिएक्टिंग सबस्टन्सेस मध्ये एवढे काय असतील त्यांच्या मासेसचा प्रोडक्ट, त्यांच्या प्रोपोर्शन मध्ये रिएक्शनचा रेट वाढत राहणार आहे. इज proportional to the product of concentration of active mass of the reacting substances. As the reaction proceeds, reacting substances get continuous. सांगितल्याप्रमाणे रिएक्शन जसजशी पुढे जाईल, रिएक्टंटचं जसं प्रॉडक्ट मध्ये कन्वर्जन होत जाईल, तसं काय होणार आहे, तर तिथल्या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी होत जाणार आहे. का, तर रिएक्टंट वापरले जाणार आहेत आणि रिएक्टंट वापरल्यामुळे रिएक्टंटचं कन्वर्जन प्रॉडक्ट मध्ये होणार. हेन्स द रेट ऑफ रिएक्शन वुड डिक्रीज कंटिन्युअस टाइम. रिएक्शनचा रेट सुद्धा काय होणार आहे, कंटिन्युअसली डिक्रीज होत जाणार आहे. कशामुळं, तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जे असणार आहे ते रिएक्टंटचं जास्त असणार आहे. रिएक्शनच्या प्रोग्रेस मुळे रिएक्टंटचं कन्वर्जन प्रॉडक्ट मध्ये होईल. रिएक्टंटचं कन्वर्जन प्रॉडक्ट मध्ये झाल्यामुळं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल. रिएक्शन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं की ऑटोमॅटिकली रेट ऑफ रिएक्शन डिक्रीज होईल. द व्हेरिएशन ऑफ रिएक्शन व्हेलॉसिटी विथ टाइम shown here. काय दिसतंय पहा. Here. If we plot the time versus rate of reaction, then the nature of graph as shown here. Initially, rate of reaction is maximum because the concentration of reactant is high. पण जसजशी रिएक्शनचा टाइम वाढत जाईल, तसं रिएक्टंटचं कन्वर्जन प्रॉडक्ट मध्ये होत जाईल. रिएक्टंटचं कन्वर्जन प्रॉडक्ट मध्ये झाल्यामुळं तो रिएक्शनचा रेट आहे काय होणार आहे, हळूहळू कमी होत जाईल. का, तर आपण सांगितलं अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन, रेट इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍक्टिव्ह मासेस. ऍक्टिव्ह मासेसचं कॉन्सन्ट्रेशनच कमी झालं तर ऑटोमॅटिकली रेट ऑफ रिएक्शन काय होणार आहे, डिक्रीज होत. The reaction rate becomes slower and slower, but it is never zero. Reaction rate आहे तो काय आहे, reaction rate हळूहळू कमी कमी होत जाईल आणि तो it will never become zero. That is, infinite time would be required for the rate. इथं आपण पाहतो या डायग्राम मध्ये सुद्धा तो हळूहळू कमी होत गेलाय, परंतु झिरोला येऊन भेटत नाही. It required infinite time for rate become zero. However, in practice, the rate is become so slow after certain time interval that it may be considered a practically zero. तो प्रॅक्टिकली आपल्याला झिरो म्हणता येईल. आपण आता सांगितलं की तो झिरो होत नाही, इन्फानाइट टाइम लागेल त्याला, पण प्रॅक्टिकली तो काय घेतलाय आपण, इतका कमी होतोय की तो प्रॅक्टिकली आपल्याला झिरो करता येईल. दॅट इज द रिएक्शन वुड गेट टू बी कंप्लीट. द व्हेलॉसिटी ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द रिएक्टिव्ह सबस्टन्सेस, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. म्हणजेच एखाद्या रिएक्शनचा रेट हा रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन डिपेंड आहे, तसाच तो कशावर डिपेंड आहे, आणखी टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. देन नेक्स्ट टर्म, रेट कॉन्स्टंट और स्पेसिफिक रिएक्शन रेट. चला मग आताच आपण सांगितलं अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन, द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टिंग सबस्टन्सेस और टू द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टिंग सबस्टन्सेस. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन, रिएक्शनचा रेट हा रिएक्टिंग कॉन्सन्ट्रेशनच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यानुसार आपण समजा उदाहरण कन्सिडर केलं, कन्सिडर रिएक्शन x plus y gives product. The reaction x plus y gives product. Then Cx is the concentration of reactant X and Cy is the concentration of Y at any time t. Then minus dc by dt. त्याला आपण काय म्हटलंय, रेट ऑफ रिएक्शन और व्हेलॉसिटी ऑफ रिएक्शन. आणि अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन, हा रेट ऑफ रिएक्शन कशाच्या प्रोपोर्शनल आहे, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंटची कॉन्सन्ट्रेशन आपण सांगितली तर काय, Cx आणि Cy. Therefore, minus dc by dt directly proportional to Cx into Cy. That's concentration of reactant X to concentration of reactant Y. हे प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे ते आपण रिप्लेस केलं एका कॉन्स्टंट. कसं येईल पहा, minus dc by dt is equal to k into Cx into Cy. K into Cx into Cy. म्हणजेच
हे जे के आहे ते के काय आहे? के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट अँड इज ऑल्सो नोन एज रेट कॉन्स्टंट और वेलोसिटी कॉन्स्टंट और वेलोसिटी कोएफिशियंट और स्पेसिफिक रिएक्शन रेट. वेगवेगळी नावं आहेत. कन्सेप्ट तीच आहे. ते म्हणजे काय आहे? वेलोसिटी कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट, स्पेसिफिक रिएक्शन रेट. ओके. Specific reaction rate is constant at definite temperature for reaction. एका स्पेसिफिक डेफिनेट टेम्परेचरला रिएक्शन रेट काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे दिलेल्या रिएक्शनसाठी. दॅट मीन्स इट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स फॉर दॅट रिएक्शन. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द definition and unit for velocity constant. Definition and units of velocity oblique rate constant. Velocity constant or rate constant unit काय? As velocity of the reaction is the change in concentration of reactant in unit time. Definition पाहिली rate constant किंवा unit velocity constant काय आहे? It is the change in concentration per unit time. म्हणजे per unit time reactantचं concentration किती चेंज झालंय ते आपल्याला rate constant unit माहिती आहे. It has the dimensions of moles per liter per second or mole per dm³ per second in SI unit. The rate or velocity constant is defined as the velocity of the reaction when concentration of all reactants are equal. The rate or velocity constant म्हणजे काय असणार आहे? Is the rate of reaction or velocity of reaction कधी? When the concentration of all reactants are equal. तिथं असणाऱ्या प्रत्येक रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर युनिटी असेल त्यावेळेस त्या रिएक्शनचा जो रेट असेल तो रिएक्शनचा रेट म्हणजेच त्यावेळेचा रेट कॉन्स्टंट. द युनिट of velocity constant K depends on the order of reaction and can be determined as follows. मग या रेट कॉन्स्टंट K चं युनिट कशावर डिपेंड आहे? तर त्या रिएक्शनच्या ऑर्डरवर डिपेंड आहे. Now in case of first order reaction, velocity or rate will be given as minus dc by dt is equal to K into C. K into C. So rearranging this, K is equal to आपल्याला रेट कॉन्स्टंट K चं युनिट पाहिजे म्हणून काय दिलं आपण मायनस डीसी बाय dt इंटू सी. डीसी म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन त्याचं युनिट आहे मोल पर dm³. इथं परत dt म्हणजे टाइम त्याचं युनिट आहे सेकंद आणि कॉन्सन्ट्रेशन इन मोल पर dm³. कॉन्सन्ट्रेशन गेट कॅन्सल 1/, म्हणजेच जर रिएक्शन फर्स्ट ऑर्डर असेल तर त्याचा रेट कॉन्स्टंट असतं पर सेकंद. K is equal to per second. जर रिएक्शन सेकंड ऑर्डर असेल तर काय असणार आहे? मायनस डीसी बाय dt is equal to K into C square. So therefore K is equal to rearranging this minus dc by dt into C square. मगासारखंच लिहिलं आपण मोल पर dm³ डिवाइड बाय सेकंड प्लस कॉन्सन्ट्रेशन रेस टू 2 आहे. एक कॅन्सल होईल फक्त राहील काय इथं मग dm³ पर मोल पर सेकंड. So in general for a reaction of nth order, rate constant K will be expressed in per time into concentration raised to 1 minus n, where you can put the value of n, that means order of reaction. याची ऑर्डर आपण 1 लिहिलं तर 1 minus 1 0 होईल. पर टाइम झालं सांगितल्याप्रमाणे पर टाइम. याची ऑर्डर 2 ठेवली तर सेकंड ऑर्डर जर युनिट काढल्याप्रमाणे. So in general the for reaction of nth order K will be expressed in per time into concentration raised to 1 minus n. कोणचं युनिट याच्यामध्ये ठेवलं आणि n is equal to 1, 2, 3 ठेवल्यानंतर आपल्याला त्या ऑर्डर ऑफ रिएक्शन साठी K चं युनिट काढता येईल.